Hello students, see the question number 5. If 10 plus log of x to the base 10, 10 plus log of y to the base 10 and 10 plus log of z to the base 10 are in AP, then consider the following statements. खाली स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला तीन जे 10 plus log of x to the base 10 आणि 10 plus log of y to the base 10 आणि 10 plus log of z to the base 10 याचा जो सरळ मिनिंग आहे तो 2 times the middle term is equal to sum of other two. हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो, हे एपी ची आपली डेफिनेशन आहे. त्यानुसार मिडल टर्मची जी ट्वाइस आहे तो इतर दोन टर्मच्या सम इतका असणार आहे आणि इथून हा 2 मल्टिप्लाय केला तर हा 20 होईल. 20 प्लस 2 मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ y टू द बेस 10 इक्वल टू हा 10 प्लस 10 20 होईल आणि हे लॉग ऑफ x मल्टिप्लाय बाय z होईल युजिंग द लॉ ऑफ प्रॉडक्ट ऑफ लॉगॅरिथम. त्यानुसार 20 गेट कॅन्सल तुम्हाला मिळत आहे 2 log of y to the base 10 equal to log of x z to the base 10 आणि मग यातनं हा 2 रेस टू पॉवरला जाईल लॉ ऑफ एक्सपोनंट नुसार टू द बेस 10 इज इक्वल टू आणि दोघे साईडचा लॉग गेल्यानंतर इथे तुम्हाला डायरेक्टली y स्क्वेअर इज इक्वल टू मिळतो एक्स झेड. आणि हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटवरून आपण म्हणू शकतो की एक्स वाय आणि झेड जे आहेत आर इन जीपी. जर हे जीपी मध्ये आहेत तर वाय स्क्वेअर हा त्यांचा जॉमेट्रिक मीन आहे, म्हणून फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे द एम अरिथमेटिक मीन ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस 10 अँड लॉग ऑफ झेड टू द बेस 10 इज लॉग ऑफ वाय टू द बेस 10. करेक्ट आहे पण, कारण हे जे स्टेटमेंट दिसतंय आपलं या स्टेटमेंटला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर लॉग ऑफ वाय टू द बेस 10 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ झेड टू द बेस 10. आणि एक नोट पण आपण पाहिलेली प्रॉपर्टीज आहे ती, जर एक्स वाय झेड हे जीपी मध्ये असतील तर त्यांचे लॉग जे आहेत ते एपी मध्ये असतात, म्हणजेच ते अरिथमेटिक मीन जे आहे ते सॅटिस्फाय करतील. या ठिकाणी बरोबर लॉग वाय जो आहे त्याची ट्वाइस आहे ती इतर दोन यांची सम इतकी असल्यामुळे ऑफकोर्स या ठिकाणी आपण म्हणू शकतोय की सेकंड स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा करेक्ट आहे. सो जो सी ऑप्शन आहे आपला फर्स्ट अँड सेकंड बोथ आर करेक्ट.